राष्ट्रीय महामार्ग 65 वरील बाभळगाव तलाव येथील पुलास संरक्षक कठडे नसल्याने मोटरसायकल तलावात पडून एक पुरुष व 2 महिलांचा मृत्यू झाला। याबाबत सविस्तर वृत्त असे की सोलापूर उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव तलावावर संरक्षक कठडे नसल्याने वारंवार या ठिकाणी अपघात घडत आहेत। मागील महिन्यात 40 प्रवासी बचावले तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आज तिघांचा बळी गेला। या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। सदर मृत व्यक्ती या मुरुम येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली। धन्यवाद। बरी बाभळगाव तलावावर खूप वाजला। पुलावर पाण्यात तरंगत असताना एक पुरुष आणि 2 महिला या ठिकाणी आढळून आल्या। सदर गेल्या 3 महिन्यात या ठिकाणी चौथं प्रकरण आहे। मागच्या 2 महिन्याच्या मागे एसटीचा अपघात झाला। नंतर एक युवक माझ्याच गावचा दीपक सलगर हा इथंच अपघाताने मयत झाला। त्याचे केवळ वय 22 होतं। आज अशीच घटना 2 व्हीलरवरून हे 3 लोक प्रवास करत असताना ह्या पुलाला कठडा नसताना वरून पडल्याची शंका या ठिकाणी आहे आणि 3 लोक या ठिकाणी मयत झालेले आहेत। तर ह्या सर्व या कारणीभूत हा NH9च्या हायवेचे अधिकारी एवढे मजूर आहेत। यांना वारंवार इथल्या परिसरातील लोकांनी आंदोलनं करून यांचा टोल बंद पाडून जरी यांना शहाणपणाचे येत नसेल तर असे किती लोकांचा जीव हे लोक घेणार आहेत। म्हणून येणाऱ्या काळात या ठिकाणी कठडा 2 दिवसात नाही झालं तर या ठिकाणी हा हायवे बंद पाडून देऊ असं या शिरगापूर ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी प्रशासनाला जाहीर आव्हान करतो। बाकी जर नेऊन टाक याला रबर आहे काय 16 इंचीचं एक बॉक्स फुटलेलं Hey!